भिवंडी तालुका के वल गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के तिथि अनुसार शिवसेना वल शाखा द्वारा महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के जयंती उत्सव व किले स्पर्धा का बख्शीश वितरण समारोह का भव्य आयोजन आज दिनांक 6 मार्च 2026 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पूजन, महाआरती, पालकी, किले स्पर्धा का बख्शीश वितरण सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन मान्यवरों के उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भाजपा ओबीसी सेल कोकण प्रांत अध्यक्ष श्री हरिश्चंद्र भोईर, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति श्री विकास जी भोईर, शिवराम भोईर, इंद्रपाल भोईर, माजी सरपंच सदाशिव पाटिल, माजी सरपंच श्री जगदीश पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानदेव भोईर, पंढरीनाथ पाटिल, पंडित पाटिल, उद्योगपति दिलीप पाटिल, माजी सरपंच राम भोईर, नरेंद्र पाटिल, माजी सरपंच अमित भोईर, समाज सेवक शिवाजी भोईर, माजी सरपंच रामदास पाटिल, समाज सेवक शेखर भोईर, समाज सेवक केशव पाटिल, कृष्णा भाऊ पाटिल, शरद जी पाटिल, समाज सेवक भगवान भोईर, नारायण पाटिल, विनायक पाटिल, लोकेश पाटिल, मिथुन पाटिल, कवि प्रवीण पाटिल, परशुराम भोईर, विनोद भोईर, निम्बालकर सर, बालकृष्ण पाटिल उर्फ बीके पाटिल, राजन मडवी, निवर्ती भोईर, मंगेश पाटिल, संजय भोईर, अरुण भामरे, प्रशांत भोईर, कमलताई पाटिल, महिला मंडल अध्यक्षा सुगंधा पाटिल, उपाध्यक्षा नंदा भोईर, सचिव गायत्री पाटिल, खजिनदार प्रतिभा पाटिल, नरगिस भोईर, सुरेखा भोईर, माजी अध्यक्षा सुष्मिता भोईर, माजी अध्यक्षा नीलक्षा भोईर, नैना भोईर, माजी सरपंच रेखा भामरे, सारिका भोईर, सुरेखा भोईर, सुमित्रा पाटिल, हर्षला भोईर, प्रार्थना भामरे, मृणाली पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व वलगांव के शिवसैनिक, महिला व पुरुष तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस संपूर्ण कार्यक्रम का आयोजन नियोजन शिवसेना भिवंडी तालुका सचिव व वल सरपंच श्री सचिन सत्यवान पाटिल, उप तालुका प्रमुख श्री चक्रधारी जी पाटिल, तालुका संगठिका नंदिनी ताई भोईर, उप विभागीय प्रमुख दयाराम जी पाटिल, वल शाखा प्रमुख श्री अनंत जी भामरे, शाखा प्रमुख वार्ड नंबर 1 के श्री बजरंग जी भोईर, उप शाखा प्रमुख श्री निवर्ती पाटिल, उद्योगपति रविंद्र भामरे, शिव सैनिक उदय पाटिल, उद्योगपति प्रीतम भामरे द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं शिवसेना तालुका सचिव व वल सरपंच श्री सचिन सत्यवान पाटिल के विशेष प्रयासों से वल गांव में महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज की स्मारक किस तरह बनेगा उसका दिखावा भी किया।
शाखावळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज तिथीनुसार साजरी होत आहे। सालाबाद प्रमाणे या जयंती महोत्सवाला ज्यांच्याकडून फेटा बांधणीची जी उत्कृष्ट त्यांच्या अंगामध्ये एक जी कला आहे ते इथं वळगावामध्ये ते नेहमी सादर करत असतात। आज त्यांच्या या कलेचा सन्मान आपल्या शिवसेना शाखा वळच्या वतीने आपण इथं करत आहोत। मी शाखा प्रमुख अनंतजी भामरे यांना विनंती करतो की हे जे आपल्या शाखेच्या वतीने दिले जाणारे सन्मानपत्र आहे हे श्री नारायण रामचंद्र झेंडे यांना आपण सन्मानपत्र देऊन सन्मानित करायचं आहे। इथं उपस्थित आपल्या गावचे एक ज्येष्ठ नागरिक पंडितजी पाटील इथे उपस्थित आहेत। मी आपणास विनंती करतो की प्रदीप शंकर सूर्यवंशी यांचा सुद्धा इथे सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे। पंडितजी पाटील मी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना हे सन्मानपत्र द्यायचं आहे आणि त्यांचा सन्मान करायचा आहे। आम्ही दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतार घेतो असं श्रीकृष्णाने म्हटलं आहे अर्जुनाला। तर मलाही तसंच वाटतं की ज्या वेळेस मोगलांचं साम्राज्य होतं आणि आया बहिणींवरती आपल्या मंदिरांवरती राष्ट्रावरती
जो अतिरेक होत होता, अत्याचार होत होते, आणि अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं हा भगवंतांनी अवतार घेतला असं माझं ठाम मत आहे. महाराजांची प्रेरणा आहे. त्यांनी शिकवलं की प्रथम राष्ट्र, मग गुरु, मग आई आणि मग देव. हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आणि म्हणून आपण या विद्यार्थ्यांना ही राष्ट्र प्रेमाची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आपण घेतली पाहिजे. आणि पुन्हा एकदा शिवसैनिकांना, या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. हा उपक्रम असा चालू राहून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे आणि ते कार्य तुम्ही करत आहात. धन्यवाद. मित्रांनो, महाराजांनी साहेबांनी बरेचसे काही जागा ठेवलीच नाही. मी आयोजक अतिशय धन्यवाद. मला राहतात जसं आपल्या गावचा एक 100 गाव गटामध्ये 35 नसेल, म्हणजे 100 गाव गटामध्ये म्हणतो एक गाव एक गणपती, एक गाव एक होळी आणि शिवजयंतीनं सर्व मंडळी त्याच्याने सर्व राहतो. मला 2 शब्द बोलण्याची आयोजकांनी संधी दिली, तुम्ही ऐकली, त्याच्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.
ना रुको. आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्त मी भिवंडीवासियांना आणि शिवभक्तांना जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देते. तसेच आमचे उद्धव शिवसेना शाखा प्रमुख आनंदाजी भांबरे साहेब, चक्रधरी पाटील साहेब, विद्यमान सरपंच सचिन पाटील, पूर्ण यांच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीचा कार्यक्रम हा साजरा केला जातो आणि गावाची या जयंतीला उत्सव असते. या उत्सवाला पूर्ण गावाचं समर्थन असतो आणि पूर्ण गाव हा या जयंतीला हजेरी देते. याच्यामध्ये फक्त बाजूला ठेवून सर्व त्या जयंतीला आनंद आणि 2 तासात ही साजरा केला जातो. आणि शिवसेना आमची भिवंडीमध्ये ही शाखा अशी आहे तर नेहमी त्यांच्या माध्यमातून भांबरे साहेब झाले, पाटील साहेब झाले, त्यांच्या माध्यमातून लोकांचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक कार्यक्रम शाखेचे साजरे केले जातात. 35 वर्ष झाले. गेले 35 वर्ष हा कार्यक्रम मला तर वाटतं मी 8वीला होतो, 5वीला शाळा. त्या दिवसापासून मी बघतो अनेक कार्यक्रमांना आयोजन करते. त्या शाखेचे मी प्रथम भिवंडी काँग्रेसच्या वतीने आभार व्यक्त करतो. मला इथं बोलायला मान सन्मान दिला त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो.
शिवसेना शाखा वळ नेहमीच आपली शिवजयंती एक उत्साहाने साजरी करते. एक आगळंवेगळं स्वरूप देऊन त्या गावामध्ये एक नवचैतन्य निर्माण करते. आणि असे नवचैतन्य निर्माण करत असताना प्रत्येक स्तरावरच्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक या उत्सवामध्ये सहभागी करून घेतात. तसेच शाळेतील विद्यार्थी असतील त्यांनाही या उत्सवामध्ये सहभागी करून घेतात. आजच्या दिवशी खरं म्हणजे शिवछत्रपतींचा जन्म झाला म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात ते जन्माचा उत्सव साजरा करावा लागला. आणि हे करत असता त्यांचा एक आदर्श राजा म्हणून अद्याप काम या महाराष्ट्रानेच नव्हे देशानेच नव्हे तर या संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे. आणि त्यांचा आदर्श प्रत्येक शिवसैनिकाने घेतला तर पुढे येणारी सर्व संकटे आपल्याला सहज टाळता येतील. कारण आता जे यंत्रयुग आहे त्याच्यावर मात करण्यासाठी गनिमी कावा जो महाराजांनी अंमलात आणला त्याची शिकवण मावळ्यांना दिली. त्याच शिकवणीची खरी आज आपल्याला गरज आहे. आणि ती अवगत केली तर नक्कीच आपले शिवभक्त या गावालाच नव्हे तर देशाला सशक्त बनवू शकतात. आणि म्हणून या शिवजयंतीनिमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वप्रथम आजच्या या शिवजन्मोत्सवाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. शिवसेना शाखावळ सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेना शाखाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही तिथीनुसार आज आपण इथे साजरा करत आहोत. आपण प्रश्न विचारलात की साधारण शिवजयंतीचा उत्सव कधीपासून साजरा होतोय, तर जे शिवसेनेचे जे अगोदरचे संस्थापक होते आता ते मला सुद्धा माहीत नाही साधारण कधीपासून, म्हणजे मी लहान असल्यापासून हा उत्सव साजरा होत होता. अगोदर श्री पंढरीनाथ पाटील यांचं आता जे घर आहे या ठिकाणी हा उत्सव शाखेच्या वतीने साजरा व्हायचा. आज आपण बघतो की शिवजयंती आपण साजरा करतो. 19 तारखेला आपण साजरी केली, ती आपण तारखेप्रमाणे केली. पण मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की आपले जे सण आहेत हे सण आपण तिथीनुसार साजरा करतो. आणि शिवरायांची जयंती हे एक सण म्हणून आपण आजच्या दिवशी हे उत्सव साजरा करतो. गावातील सर्व बघितलं असेल आपण, लहान थोर सर्व मंडळी यामध्ये सहभागी होतात आणि भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली जाते आणि त्या माध्यमातून गावामध्ये सर्व एकत्र येतात आणि हा उत्सव साजरा करतात. अगदी खरं बोललात, छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका विशिष्ट जाती धर्माचे नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत. हेच अनुसरून आज आपण बघितलेलं असेल की कित्येक वर्षाचे स्वप्न होतं की एक स्मारक या गावामध्ये झालं पाहिजे आणि त्याच्या दृष्टीने आज हे पहिलं पाऊल पडलेलं आहे. आणि मला आशा आहे की कुठल्याही अडीअडचणीविना आणि अडथळे ते पूर्ण होईल आणि आपल्या गावाचं सुद्धा एक नाव एक आदराने घेतलं जाईल की जेणेकरून तिथे एक महाराजांचं स्मारक आहे. आज दरवर्षीप्रमाणे आणि ही परंपरा ते बऱ्याच वर्षांनी चालू आहे या गावामध्ये. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने शिवसेना शाखावलतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ते 20 वर्षापूर्वी बोललेलं होतं इथं की छत्रपती शिवाजी स्मारक व्हावं. तेव्हा काही वाजता आमची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये विरोध केला. परंतु आज आमच्या या वलळ गावामध्ये जे एवढे शिवप्रेमी आहेत किंवा आम्ही दरवर्षी जो शिवजयंती साजरा करत असतो तर त्यांच्या प्रेमापोटी किंवा त्यांच्या आग्रहास्तव आज सचिन पाटील सरपंच सचिन पाटील त्यांचं मी खास आभार मानीन की त्यांनी शिवाजी महाराज स्मारक व्हावं त्यासाठी त्यांनी त्या ग्रामपंचायतमध्ये ठराव मंजूर केलेला आहे. आणि या ठरावाला सर्वांनी गावांनी म्हणजे कुठलाही पक्ष असेल कुणी विरोध करू नये आणि हा जो कार्यक्रम आहे हा सुरळीत पार पाडावा अशी मी शिवमाती चरणी प्रार्थना करतो. खरोखर महाराजांनी आज जे त्यांचा इतिहास किंवा त्यांनी केलेलं पराक्रम, त्यांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि जे त्यांनी राज्य कारभार केला
त्याच्यामुळं त्यांचा तो इतिहास हा आपल्या आजच्या या तरुण पिढीमध्ये जागृत राहावा आणि त्याच्यापुढे या शिवजयंतीचे कार्यक्रम हे होत जावो. तर आम्ही आहोत तो पण आम्ही करतच राहू, पण याच्यापुढे आमची जी पिढी आहे त्यांनीसुद्धा हा कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही कार्यक्रम परंपरा ही चालू ठेवावी. आणि जो आता शिवाजी महाराजांचा जो स्मारक होणार आहेत त्याला मी प्रत्येक पक्षाला विनंती करतो की प्रत्येक नागरिकाला विनंती करेन की कुणी याला विरोध न करता हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक या वालगावमध्ये झाला पाहिजे अशी सर्वांची आमची इच्छा मी व्यक्त करतो. आणि तो मला वाटते कार्यक्रम यशस्वी होईल याच्यात किती मात्र शंका नाही. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये महिला मंडळ आणि तरुण वर्ग यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आमचे विद्यार्थी जे आहेत शाळेमधले त्या लोकांनी सुद्धा मोठा प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सगळं गावकऱ्यांचं आभार मानतो. धन्यवाद.